प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी. आपल्या या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या एका अभंगामध्ये खरं तर माणसाने कसं राहावं, कसं वागावं, परमार्थ हा कसा करावा हे समजावत असताना सांगतात की परमार्थ करत असताना खरं तर अहिंसेच्या मार्गाने परमार्थ करावा. प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचं वास्तव्य आहे याची जाणीव ठेवून परमार्थ करावा. आणि हे समजावत असताना जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये समजावतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अमंगळ म्हणजे अतिशय वाईट गोष्ट, अमंगळ म्हणजे अशुभ गोष्ट. कुठली? भेदाभेद भ्रम अमंगळ. हा जो भेदाभेद करण्याचा जो भ्रम तुमच्या डोक्यामध्ये आहे ना, तोच अमंगळ आहे, अशुभ आहे, वाईट आहे असं तुकोबाराय म्हणतायत. कारण विष्णुमय जग हे सगळं जग आहे ते एका प्रभू परमात्म्याचं आहे, एका विश्वविधात्याचा आहे. आणि त्याच्यात राहणारे लहान थोर मोठा छोटा असा कोणी नाही आहे. तर त्या सर्वांमध्ये एकच परमात्म्याचा अंश आत्मा हा विराजमान आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. बघा काय म्हटलं, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. आता जे हिंसा करून जे प्रमाण देतात ना, नाटाळांच्या माती हानू काठी, त्यांनी जरा या अभंगाचा विचार करावा. जर खरोखर काठी मारायला तुकोबारायांनी सांगितली असती तर स्वतः तुकोबारायांनी रामेश्वर भट्टांच्या माती काठी मारली नसती का? जर खरोखर तुकोबारायांनी काठी मारायला सांगितली असती तर धर्म मार्तंडांचा किंवा त्या ब्राह्मणांचा एवढा केलेला छळ सहन करून घेतला असता का तुकोबारायांनी? आम्ही आपलं उठतो, पण त्यांना काय म्हणायचं होतं, आम्ही शब्दशः अर्थ घेतला की नाटाळांच्या माती हानू काठी. म्हणजे तुकोबारायांना म्हणायचं होतं की तुम्ही इतकं प्रेम, नम्रता, संशीलता, दया, करुणा, विशालतेने एवढं मोठं व्हा की समोरच्याला, त्या नाटाळाला त्याच्या माथ्यात काठी बसली पाहिजे. आपल्या सहनशीलतेची, आपल्या नम्रतेची, आपल्या प्रेमाची. आणि खऱ्या अर्थानं त्याचा माता जाग्यावर आला पाहिजे. आणि तोच माता खरं तर गाता उघडून पाहत बसला पाहिजे. अशी ती अवस्था होती. म्हणून तुकोबाराय म्हणले नाटाळाच्या माती हानू काठी. तसं त्यांना म्हणायचं असतं तर स्वतःच केलं असतं ना. रामेश्वर भट्टांच्या माथ्यावरती काठी हांटलीच असती. पण शब्दशः अर्थ तसा नाही आहे. म्हणून तुकोबारायांनी हा अभंग सांगितला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत. आता जे भक्त वावरत आहेत आणि हिंसा करण्याचं खरं तर लोकांना पण प्रवृत्त करतायत, स्वतः हिंसा करतायत, अशा लोकांसाठी काय सांगतायत तुकोबाराय बघा, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा.
कराल ते हित सत्य करा. हे जे अहिंसेच्या मार्गाने सांगितलेला प्रवास बंद करून हिंसा जर तुम्ही करत सुटलात तर तुम्हाला त्या गोष्टीचा प्रसार माध्यमात व्हायरल होण्यासाठी लाभ जरूर होईल, पण परमात्म्याच्या चरणावरती हिताला तुम्ही मुकाल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कराल ते हित सत्य करा. किती सुंदर सांगितलं बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊन, कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. सर्वांमध्ये ईश्वर आहे आणि ते वर्म मला कळालं आणि जगातला प्रत्येक माणूस हा ईश्वराचं भगवंताचं रूप आहे हे तुकोबाराय म्हणतात समजलं, तेव्हा मी सांगतो की वर्म सर्वेश्वर पूजनांचे. मला वर्म कळालं आणि सर्वांमध्ये ईश्वर आहे आणि ते पूजनीय लोक आहेत. कुणाचाही भेद करू नका, कुणाचाही मत्सर करू नका. खरं तर एका वारीला गेल्यानंतर सन्माननीय स्वर्गीय R.R. पाटील साहेबांनी ही ओवी एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकली आणि तो अभंग घरी नेला. आणि घरी नेल्याच्या नंतर त्या अभंगावर चिंतन केलं आणि त्याच्यामधलं ते तिसरं जे पद आहे, ओवी आहे, ती अशी आहे, कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. आणि ती ओवी वाचल्यानंतर आबांच्या डोक्यात, R.R. आबांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग त्यांनी खरं तर तंटामुक्त योजना आणली की आपल्या भारतामध्ये कुठेच तंटा होऊ नये म्हणून तंटामुक्त योजना आणली. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. आम्ही ज्याचा मत्सर करतोय, ज्याच्या माथ्यावर काटे हाणण्याचा विचार करतोय, हा विचार केलाय का कधी की त्याच्यामध्ये पण ज्या भगवंताची तुम्ही निर्गुण निराकाराची किंवा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरीशी भजे तो हरी, व्याप्त असणारा हरी त्या व्यक्तीच्या घटात सुद्धा बसलेला आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जशी उत्सामध्ये साखर तैसा देहात ओ ईश्वर. म्हणून तुकोबाराय म्हणतं, कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आता एका देहाचे हे अवयव आहेत पण एका चेतन शक्तीशी जोडलेले आहेत. तुम्हाला हाताला टाचणी टोचू द्या, डोळ्यातून पाणी येतं. तुमचा पाय मोडू द्या, डोळ्यातून पाणी येतं. असं झालंय का कधी हाताला कापलं आणि हातातनंच गळा पाण्याच्या धारा लागल्या, डोळे तिथंच सुकलेले आहेत, असं झालंय कधी? डोळ्यातूनच पाणी येतं. कारण याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की एकच चेतन शक्ती एका देहाला चालवत असते. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. म्हणून सुख आणि दुःख सगळे भोग या जीवाला भोगावे लागतात. सुख पण आलं तर भोगावं लागतं, दुःख पण आलं तर तुकोबाराय म्हणतात भोगावे लागतात. ज्याप्रमाणे डोळ्याने आंबा पाहिला पण डोळे जाऊ शकत नाहीत म्हणून पाय गेले पण पाय आंबा तोडू शकत नाही म्हणून हाताने तोडला, आणि हाताने तोडला तेवढ्यात त्या आंबा ज्याचा आहे त्या मालकानं पाहिलं आणि काठीने पाठीवरती चोप मारला.
चोप मारल्यानंतर पाठ म्हणते मी काय केलंय? आंबा तर हाताने तोडलाय. हात म्हणतो मी काय केलं? पायाला तोडता आला नाही म्हणून मी त्याची मदत केली, मी तोडून दिला. आणि हे सगळं होत असताना डोळ्यातून पाणी आलं पाठीवरती काट्या पाडल्यानंतर. ती पाठ म्हणते डोळ्यांना, अरे तू का रडतोयस? तुला काय झालं? तुला मारलंही नाही, काहीही नाही. तर तो म्हणतो तुमच्या सगळ्या तंट्याला कारणीभूत मी आहे. मी ते आंब्याला पाहिलंच नसतं तर तुला आंबा तोडण्याची इच्छाच झाली नसती, तू तिथपर्यंत गेलाच नसता. पायाची चूक नाही आहे, खरं तर डोळा म्हणतो माझी चूक आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, बघा किती छान सांगितलं. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एकाच देहाचे अवयव पण त्याला चालवणारी चेतन सत्ता एक आहे. मग त्या सत्तेला जेव्हा शरण आम्ही जातो ना, तेव्हा सगळं विश्व माझं घर वाटायला लागतं. म्हणून जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर, सूर्य चंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा संभाळितो, भावे भजा त्या देवा. तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. म्हणून एक गोष्ट पुन्हा एकदा नोट करून घ्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आणि जाता जाता एवढंच सांगेन की बाबांनो, आज हीच शिकवण निरंकारी मिशन देते की बाबा रे, तू एकाला जाण, एकाला मान आणि एक हो. आणि एकाला जाणल्यानंतर तुलाही कळेल, एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभू की रचना सारी है. लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.